Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals, they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never. हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व? वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ. तर आज जाते आहे मी माहेरी. भाऊबीजच्या निमित्ताने का होईना, पण माहेरी जाण्याची एक वेगळीच ओढ असते. तर दिवसभर मोठ्या बहिणीकडे थांबून संध्याकाळच्या वेळेला आम्ही दोघी बहिणी माहेरी जाण्यासाठी निघालो. तर लहान भाऊ घेण्यासाठी आला होता. तर हा आहे शेगाव नाका, आणि जे काही कोणी अमरावतीकर आहेत त्यांना तर हे खूप चांगलं आणि माहिती असेल. आणि शेगाव नाक्याचं खूप छान वैशिष्ट्य म्हणजे साधुबोधमधील हे पुस्तकाचं एक शिल्प इथे बनवलेलं आहे, आणि त्यामध्ये एक छान संदेश सर्वांना दिलेला आहे. जसं आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, तमसो मा ज्योतिर्गमय हा मंत्र जो आहे त्याचा पुरेपूर अर्थ तिथे त्या बुकलेटमध्ये प्रिंट केलेला आहे. म्हणजेच अंधकारातून मी प्रकाशाकडे जावो अशी प्रार्थना तिथे केलेली आहे. आणि फायनली आम्ही पोचलो आहे माहेरी. पोचताच दारावरची रांगोळी बघून मन अगदी प्रसन्न झालं. तर आमच्या घरातली भाऊबीजची सुरुवात होते ती चिल्लू पिल्लूच्या ओवाळणीपासनं. तर ही आहे माझी मोठी बहीण, हिला 2 मुली आहेत, आणि ह्या आहेत रुद्रांच्या 2 बहिणी. आणि मोठ्या दादाला 2 मुलं आहेत, आणि आम्ही टोटल 4 भावंड आहे, 2 भाऊ आणि 2 बहिणी. आणि या लहानांची भाऊबीज बघता घरात पूर्ण हास्याचं वातावरण निर्माण होतं. आणि इथे बघा, रुद्रांच्या छोट्या दीदीने तो टिक्का लावू देत नाही म्हणून त्याची चक्क डोकं पकडून त्याला जबरदस्तीने टिक्का लावला. आणि त्यानंतर गिफ्ट देण्यासाठी पण त्यांची भांडणं सुरू झाली मध्येच. तर इथे पूर्ण कॉमेडीज आमच्या इथे जास्त होते भाऊबीजच्या दिवशी. आणि घर एकदम छान भरलेलं असतं, सर्व मुलं घरी येतात आणि छान वाटतात हे मोमेंट एन्जॉय करायला. आणि त्यांच्या दीदींसाठी रुद्रांशने आणलेले गिफ्ट रुद्रांश त्यांना देतच नव्हता, तो स्वतःकडेच खेचून घेत होता. त्याच्यामुळं आणि त्यांची भांडणंमध्येच सुरू झाली, त्यामुळे त्याची दीदी त्याच्यावर रागावली आणि ती गिफ्ट घ्यायला तयारच होत नव्हती. आणि आता ही आहे 2 दादाची मुलं, मोठ्या दादाची. तर सोबत रुद्रांशला पण बसायचं होतं, ऑलरेडी ओवाळणी झाली होती, बट तो पण बाजूला बसला. आणि रुद्रांशला सर्वात जास्त इंटरेस्ट होता की त्यामधली स्वीट खाण्यामध्ये. तर त्याचं मध्ये चालू होतं की मला त्यामधलं स्वीट खायला पाहिजे. आणि इथे त्यांच्या मोठ्या दादांनी पण सानवीच्या मामे भावांनी पण तिला खूप छान छान गिफ्ट दिले. आणि अशा प्रकारे आमच्या चिल्लू पिल्लूची छान भाऊबीज इथे साजरी झाली. आणि त्यानंतर मी
सुरुवातीला मोठ्या दादाला ओवाळायला घेतलं आणि मी आणि माझी बहीण आम्ही दोघींनी पण आज पिंक ड्रेस मॅच केले होते आणि एकामागे मग एक आम्ही मग ओवाळणी करायला घेतली. तर इथे दादांनी ही गाडी रुद्रांसाठी गिफ्ट आणलेली, पण त्याचा मुलगा ती गाडी देतच नव्हता, त्याला स्वतःच खेळायचं होतं. तर म्हणून काही वेळ आम्ही त्याच्याजवळच राहू दिली. आणि आता इथे ताईंनी ओवाळणी करायला घेतली आहे. आणि हा आहे माझा लहान भाऊ. याला तुम्ही यापूर्वीसुद्धा व्हिडिओमध्ये बघितलं असेल. आणि हे आहेत माझे बाबा. तर आम्हाला आत्या नाही, त्यामुळं लहानपणीपासनं आम्ही दोघीच बाबांना ओवाळतो. तर सर्वात शेवटी आम्ही बाबांना पण ओवाळणी करून घेतली. आणि हे आहे आमच्या घरातील जिजाजी, म्हणजे मोठे जावई. तर भाऊबीजच्या दिवशी जावयांनासुद्धा ओवाळलं जातं. तर आज भाऊजी होते म्हणून त्यांना ओवाळणी घातली भावानी. आणि आशिष दुसऱ्या दिवशी आले तर त्यांना दुसऱ्या दिवशी ओवाळणी घातली. आणि ही नेक्स्ट डेची क्लिप आहे. या दिवशी आशिष घरी आले होते तर त्यांना दुसऱ्या दिवशी ताईंनी ओवाळलं. तर अशा पद्धतीने आम्ही छान भाऊबीज सेलिब्रेट केली. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.